1300च्या अगोदरपासून या पट्टणकुडोलीची यात्रा भरते. अंजनगावचे खेलोबा फरांडे यांचे त्यावेळेला येत होते. आता त्यांचे वंशज परंपरेप्रमाणे ते येतात. आता ते विश्वनाथ वाघमोडे यांचे नातू खेलोबा राजाभाऊ वाघमोडे हे आता फरांडे बाबा म्हणून ते भाकणूक करतात ते. आणि ते तिथून अंजनगावहून इथंपर्यंत पट्टणकुडोलीपर्यंत चालत येतात आणि जाताना पण ते चालतच जातात. आणि या यात्रेला आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, परत उस्मानाबाद इकडलं कर्नाटकातनं भरपूर म्हणजे 5 ते 6 लाखपर्यंत भाविक दरवर्षी या यात्रेला येतात. ह्या देवाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं खरा निवेद अजिबात चालत नाही, गोडा निवेदच असतो इथं. आणि सबंध गावचे संपूर्ण गावातील लोक चौगले, पाटील, कुलकर्णी, मगदूम आणि इतर म्हणजे गावडे समाज, धनगर समाज संपूर्णच सहभागी झालेला असतो. मुस्लिम समाजसुद्धा या यात्रेत सहभागी असतो. आणि सर्व गावचे लोक मिळून ही यात्रा अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरी करतात. दरवर्षी पोलीस बंदोबस्त आणि म्हणजे प्रशासकीय जे काही कामकाज असतं ते या केव्याला DSP साहेब येऊन गेले. आपले इचलकरंजीचे चैतन्य साहेब, ॲडिशनल DSP जाधव साहेब येऊन गेले. परत प्रांत जिरंगे मॅडम, तहसीलदार. भंडारा हे देवाच्या डोकीवर उधळतात ते. आणि ते हा भंडारा खाली जे पडलेला त्यांनी तुडवलेला भंडारा हे भाविक लोक आपल्या गावी घेऊन जातात. आणि दररोज सकाळी उठल्या एक एक चमचा ते आज ताव्यात ते खात आलेले आहेत. इथे जे भंडारा पडतो 5-6 टन ते प्रत्येकजण जाताना 1 किलो 2 किलो आपल्या बरोबर घेऊन जातात ते लोक. आणि दररोज ते सकाळी उठल्याबरोबर ते घेतात. ते एक भक्तिभावाने हे आहे. श्री विठ्ठल बिर्देश्वर पट्टणकुडोली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर. या यात्रेचा महिमा दसऱ्यापासून शिवमोल्लंघन झाल्यापासून फरांडे बाबा इथपर्यंत मानकरी असं चालत येतात. चालत येऊन पूर्वेकडील गादी विराजमान होतात. आणि त्याच्या 2 दिवसानंतर 3ऱ्या दिवशी मृग नक्षत्रा दिवशी ग्रामपंचायतमधून गावकरी, ग्रामस्थ, समस्त धनगर समाज व पुजारी धनगर समाज, कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र आणि गोवा या 4 राज्यातून सतत लाखो भाविक इथं येत असतात. आणि ह्या देवाची महती अशी आहे, नवसाला पावणारा आणि संकटी धावणारा ह्या देवाची अशी महती आहे. आणि ग्रामस्थ लोक आणि आमचा सर्व धनगर समाज ढोल कैताळाच्या निनादात, छत्रीचा छायाना कैताळाचा कंचाला विठ्ठल बिरदेवाचं चांगलं ह्या गजरात भंडार खोबरं उधळत असं फरांडे बाबाला उठून आणण्यासाठी जातात भेटीसाठी. त्यावेळेला जोड हत्यारे घेऊन असं ते तिथं मानकरी आमचे गावचे मेन मानकरी प्रकाश काका पाटील, मगदूम, चौगले आणि धनगर समाजाचे 3 गावडे. आणि ह्या विठ्ठल बिरदेवाचे महत्त्वाचे भक्त म्हणजे वर्षाला बाळूमामा इथं दर वर्षाला त्यांचा नैवेद्य सतत चालत असतो. आज ही पारंपरिकनुसार ते चालत आहे. असं होत त्यांना विठ्ठल बिरदेवाच्या मंदिरातून म्हणजे आमचे गावकरी लोक बाबांच्या भेटीला जातात. तिथं आमचे मानकरी गादी करतात व मानकऱ्यांना भेट देऊन मग परत खेळून असं सभोवताली मरगोई मंदिर आणि मंडपाचा वेढा काढून मंदिरात तिथं प्रवेश होऊन तर चांगलं म्हणून इथं भाकणुकीचा कार्यक्रम होतो. आणि ह्या ठिकाणचं अनेक वैशिष्ट्य महत्त्व म्हणजे हा जो आता भंडारा आहे याला मळीचा भंडारा म्हणतात, म्हणजे तुडवला जाताना तो भंडारा प्रत्येक भाविक आपल्या घरी नेतो. आणि आज काहीतरी आम्ही भूत लागलं किंवा काय झालं, बरं नाही, वाईट नाही, ताप आला, असं ते विठ्ठल बिरदेवाचा प्रसाद म्हणून भक्षण केलं की त्याचा ताप किंवा
जे बाहेरली पिढा असत्या ते जाणाऱ्या आज तारीख अनेक भाविकांचा भक्त लोकांचा अनुभव आजपर्यंत आहे. अश्विन महिन्यामध्ये परांडे बाबांचे पट्टण कोडोली या नगरीमधील विठ्ठल बिरदेवाच्या मंदिरात आज 23/10/2013 रोजी झालेली भाकणूक अशी थोडक्यामध्ये त्याने ठराविक गोष्टी संक्षेपानं सांगितलेल्या आहेत. त्यापैकी धारण 1.5, 2, 2.25, 2.5 मनाला येईल तसं होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. मध्ये धारण पाहिजे तशी कमी होईल, पाहिजे तशी जास्त होईल, जास्तीत जास्त वाढत जाईल. रसभांड तांबडं फूल हे कडक होईल म्हणून त्यांनी सांगितलंय. आणि जो कोणी कळपातून फुटून येईल आणि माझ्याकडं आकर्षित होईल किंवा माझी भक्ती करेल त्याला मी कांबळ्याची छाया घालीन असं त्यांनी सांगितलंय. आणि त्यानंतर रोहिणीचा पाऊस आणि मेघाची पेरणी आणि 7 दिवसामध्ये मेघाची कावड फिरल असं त्यांनी थोडक्यात हे संक्षेपानं मोजके शब्द सांगितलेले आहेत. अशा पद्धतीने श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव पट्टणकोट येथे श्री विठ्ठल बिरदेवची ऐतिहासिक यात्रा ही महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश या येथील लाखो भाविकांच्या उपस्थितीत भंडाऱ्याची तसेच खोबरं खारका याच्या उधळीने आलोट भक्तिमय वातावरणात पार पडते. या यात्रेचं किंवा या जे एक वैशिष्ट्य आहे, इथं कुठल्याही प्रकारची पशुयात्रा हत्या होत नाही. पूर्णपणे ही यात्रा शांततामय आणि अहिंसापूर्वक साजरी केली जाते. आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं या यात्रेसाठी पाणी पुरवठ्याची 24 तास सोय, संपूर्ण गावातील स्वच्छता, आरोग्याच्या दृष्टीनं दवाखान्याचं चांगलं पथक आणि योग्य असं सगळ्या पद्धतीचं नियोजन अगदी नेटक्या स्वरूपात केलेलं आहे. मी सरपंच महेश कुमार गजानन नाझरे, ग्रामपंचायत पट्टणकोट.